छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। स्किल टेस्टसाठी आवश्यक कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून अनेक विद्यार्थ्यांचे अवघ्या 10 मिनिटात कॉम्प्युटर बंद झाल्याचंही सांगण्यात येत आहे। सर्व्हर फेल आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आता ठिय्या आंदोलन सुरू केलंय। त्यांच्या समर्थनार्थ सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेही केंद्रावर दाखल झालेत। विद्यार्थी नापास नाही तर सरकार नापास झालंय असा घणाघात करत फेर परीक्षेची तातडीने घोषणा होईपर्यंत आपण इथून हलणार नसल्याचा इशारा दिपकेंनी दिलाय। कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉग आउट झाले। याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळेच्या सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले। तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले। आणि इतक्या दुरून दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला अकला नाही का परीक्षा कशी द्यायची। यांना अकला नव्हत्या का? मग आधी जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती तर यांना अकला नव्हत्या का चांगला कीबोर्ड आधीच लावायचे? यांना अकला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जितक्या दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत। तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे, तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे, कारण की दुरून विद्यार्थी आलेले आहेत आणि 2 शिफ्ट बाकी आहेत आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही। परीक्षा द्यायची विद्यार्थ्यांना अक्कला आहेत का याच उत्तरावरनं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। फेर परीक्षा घेण्याची तातडीनं घोषणा करा या मागणीसाठी आता विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलाय। हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत गोंधळ झालाय। दरम्यान विद्यार्थी आज परीक्षेसाठी आले आणि अवघ्या 10 मिनिटात सिस्टीम कमी होत्या तरी देखील 10 मिनिटात प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉग आउट झालं आणि त्यानंतर नापास असा शेराही बसला गेला। मात्र या सगळ्या प्राप्त परिस्थितीनंतर फेर परीक्षा कधी होणार त्याचं तातडीनं नोटिफिकेशन काढा। टेस्टसाठी कॉम्प्युटर उपलब्ध नसताना अशा प्रकारच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा छळ चालवलाय असा आरोप आता अभिजित दिपके यांनी केलाय। हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेदरम्यान फार मोठा गोंधळ उडालाय। स्किल टेस्टसाठी कॉम्प्युटरच उपलब्ध नसल्याचा विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केला। आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण हलणार नाही। एवढी मोठी गंभीर परीक्षा असताना आणि या परीक्षेसाठी दूर जिल्ह्यातनं विद्यार्थी इथे ठाण मांडून बसलेले असताना या सगळ्या गांभीर्याच्या प्रश्नाची कोणालाच साधी खबर देखील नसावी का याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। या क्षणाची मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरहून येते आहे। अरे वाह साहेब भाई, अरे तिला थांबत बस खाली बस। सोल्युशन नाहीये आम्हाला एज्युकेशनल रिफॉर्म्स पाहिजे। रिफॉर्म्स तर कोणी बोलतच नाहीये। प्रत्येक वेळेस पेपर कुठला रिशेड्यूल करा, प्रत्येक वेळेस पेपर मध्ये किती रिशेड्यूल घ्यायचे आम्ही विद्यार्थ्यांनी किती रिशेड्यूल? साहेब भाई आगे करो। आला का यो एज्युकेशन मध्ये बसा थांबा आता नका बसू, 2 मिनिटं थांबा। सगळं हलून जाईल, 2 मिनिटं थांबा बाईट होईपर्यंत। पारदर्शक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने घालण्याचा घाट का केला आणि ह्याच्यामुळे कुठला येतो? प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो, पण हे सोल्युशन करायचं होतं। विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये? मग एकच मुद्द्यावर बोलणं काही अर्थ नाही मला असं वाटतं। एक्झाम दिले त्याच आतमध्येच आहेत, एक्झाम दिले सगळे वर आहेत, न दिलेले सगळे खाली आहेत।
आमचा नंबर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता. सर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता. आम्हाला जेव्हा एंट्री केली तेव्हा चेकिंग वगैरे झाली नाही. माझा नंबर ह्या सेंटरला आला होता. आमची एंट्री झाली, आमची चेकिंग वगैरे झाली नाही. आम्हाला वर पाठवलं. माझी स्क्रीन पूर्ण येलो कलरची होती. मी त्यांना म्हटलं मला दुसरी स्क्रीन द्या. त्यांनी खूप वेळ लावला त्याला द्यायला. नंतर माझ्या कीबोर्डचा तो मी एंटर प्रेस करत होते, एंटर बाहेर निघतोय. माझ्या बाजूला याचं लॉग इन कधी झालं 11 वाजता. माझं लॉग इन 11:30 वाजता. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉग इन कधी 11:00, 11:05, 11:10 ही एक्झाम असते का आहे तुमची. आणि जेव्हा आमचं सगळं हे झालं, आम्ही सगळे फ्रेश झालो. आमचं 10 मिनिटाच्या आधीच लॉगआउट झालं. दोनदा लॉग इन, दोनदा लॉगआउट झालं. आम्ही त्यांना बोलायला गेलो, ते आमच्याशी खूप उद्धट वागले. आम्हाला आमची एक्झाम पाहिजे. त्यांना आम्ही काही बोललो, सर हे करून द्या ना. हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही. हे आमच्या ऑथॉरिटीमध्ये बसत नाही. कोण बोलत होता हे असं? कोर्टाचे स्टाफच बोलले आहेत. हे कोर्टाचे स्टाफच बोललेले आहेत. आम्ही त्यांना काही बोलत नाही. त्याच्यावर आमची ऑथॉरिटी नाही. जर आमची ऑथॉरिटी नाही तर काय आले आहेत ते आम्हाला सांगा. आणि नंतर डिस्ट्रिक्ट जज आले ते पण आम्हाला बोलू देत नव्हते. ठीक आहे, आता तू इकडे येत आहे. तू एक्झाम दिली नाही तुम्ही वरती जा. थोडं मागे सरका प्लीज. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उद्विग्न अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. वाशिममध्येही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर येते. आपल्यासोबत सुमित पवार जोडले जात आहेत. सुमित, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या पाठोपाठ वाशिममध्येही असेच प्रकार येत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. नेमका प्रकार काय घडतोय सुमित? काही परीक्षा पेपर लीक झाला. जवळपास 19 ठिकाणी राज्यभराच्या परीक्षा आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेसाठी संभाजीनगरमध्ये जवळपास 13 ते 14,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. हायकोर्टाच्या लिखित पदासाठी परीक्षा होती आणि या परीक्षेत तांत्रिक अडचणी म्हणजे जसं की कॉम्प्युटर असेल किंवा इतर माहिती असेल इलेक्ट्रॉनिक ती योग्य मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी या सर्व गोष्टीचा त्रास करावा लागला आहे. त्यामुळे आता परीक्षा जी आहे ती पुन्हा घेण्यात येईल असं विद्यार्थ्यांकडे सांगितलं आहे. त्याबरोबर आता पेपर लीक झाल्याचा आरोप देखील काही विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद या अपडेटबद्दल. आम्ही वेळोवेळी माहिती घेतच राहू. मात्र या क्षणाची मोठी बातमी पाहतोय. वाशिममध्ये असा प्रकार घडल्याचा प्रकार समोर येतोय. दरम्यान या क्षणाची मोठी बातमी, मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंगच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. लिपिक पदाची परीक्षा होती. पहिल्या सत्रात 60 तर दुसऱ्या सत्रात 60 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित आहेत. मात्र ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक सोयी सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत. 60 आणि 60 अशा 2 विद्यार्थ्यांच्या या सत्रामध्ये ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी उपस्थित आहेत. याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे मागील 2 तास कुणीही लक्ष न दिल्यामुळे अभिजित दिपके स्वतः सहभागी झाले आणि या आंदोलनाला आता मोठं स्वरूप प्राप्त केलं आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांना जोपर्यंत उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आपण हलणार नाही अशी भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत फार मोठा गोंधळ उडाला. इतकी वर्ष ऑफलाईन असणारी परीक्षा यंदा ऑनलाईन घेतल्यामुळेच हा गोंधळ उडाल्याचा आरोप या परीक्षार्थींनी केला आहे. दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगर वाशिम नंतर नांदेडमध्येही असाच प्रकार झाल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेच्या परीक्षेत ऑनलाईन मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं चित्र आता राज्यात सर्वदूर पाहायला मिळतंय. मोठी बातमी, अभिजित दिपकेनं आंदोलकांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिय्या मांडलाय तर फेरपरीक्षेची मागणी वाशिमसह नांदेडमध्येही घेण्यात येते आहे. टेस्टसाठी कॉम्प्युटर उपलब्ध नाही आहे. त्याचप्रमाणे कोर्टाच्या स्टाफच्या वतीनं गैरसोयीची भावना मांडण्यात आली. थेट प्रतिक्रिया. सर हे बघा, माझा पेपर मी आता JNEC ला देऊन आलेलो आहे. तर माझा तिथं ना बायोमेट्रिक घेतलं ना रेटिना स्कॅन घेतलं. म्हणजे माझ्या जागी तुम्ही
प्रॉपर त्यांनी हे नाही केला. आणि नंतर जेव्हा माझी प्रोफाईल दाखवली तिथं माझा फोटो पण नव्हता. म्हणजे माझ्या जागी दुसरं कोणी डमी उमेदवार तिथं बसवला असू शकतो. झाली का तुझी? हो सर, आता झाली. जेनी सर हे काय तुझ्या एक्झाम मध्ये काय अडचण आलं? सर्व्हर डाऊन अडचण? सर मग मी बायोमेट्रिकचं सांगू लागलो, म्हणजे फ्रॉडचं सांगू लागलो सर मी. हा म्हणजे तिथं माझ्या जागी दुसरं कोणी आणून बसू शकतो. बायोमेट्रिक रेटिना स्कॅन काहीच नाही झालं ना कुणासोबतच नाही. सर. म्हणजे माझं आधार कार्ड पॅन कार्ड काहीच बघितलं नाही. मग डायरेक्ट कोणी डायरेक्ट बसून इतक्या वेळेस इथं विद्यार्थी हे करतात, आम्हाला अकाउंट या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी कोणी येत नाहीये, कोणी उत्तर कोणीतरी खाली आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना बोललं पाहिजे, कोणीतरी ही गोष्ट हातात घेतली पाहिजे. आता जरा तुम्ही जागा करा. आता तुम्ही जागा करा. बसून घ्या सर. सगळं आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी सगळे खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. अभिजित आहे. अभिजित आंदोलन राहणार आहे असं म्हणणं आहे. अभिजित फक्त पुन्हा परीक्षा या विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुन्हा परीक्षा घ्या. बरोबर, या विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुन्हा परीक्षा घ्या. दहा 12 वर्ष लॉकडाऊन झाले, विद्यार्थी बसल्या. फार मोठा आता गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर वाशिम नंतर नांदेडमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवल्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेदरम्यान हा गोंधळ उडालाय. वेगवेगळ्या दुरावस्था आणि गैरसोय असल्याचे प्रकार समोर येत आहेत. परीक्षेत अगदी 10 मिनिटात लॉग आउट होणं, त्याचप्रमाणे संगणकाची अनुपलब्धता असणं आणि त्याचवेळी आवश्यक बायोमेट्रिक आणि स्किन टेस्ट न होण्याचे प्रकार समोर आले आहेत. देवानंद इंगोले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. देवानंद, छत्रपती संभाजीनगरमध्ये नंतर नांदेडमध्ये या प्रकार आलाय. वाशिममध्ये देखील विद्यार्थ्यांचा हाच आक्षेप आहे. नेमका वाशिमच्या परीक्षेत काय घडलंय? वाशिम मध्ये ही परीक्षा होत होती. परीक्षेला पहिल्या सत्रामध्ये 60 विद्यार्थी आले होते. मात्र जे सरदार वल्लभभाई पटेल परीक्षा केंद्र होतं, या परीक्षा केंद्रावरती या विद्यार्थ्यांना कीबोर्ड व्यवस्थित काम करत नव्हते, स्क्रीन छोट्या होत्या आणि मध्येच सॉफ्टवेअर बंद पडत होतं, अशा प्रकारचे त्यांनी तक्रार केलेली आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार पहिल्या सत्रातील 60 पैकी 60 विद्यार्थी पूर्णपणे नापास झालेले आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवरती मोठा आक्षेप घेतलाय की एकाच वेळी दिलेले सगळेच्या सगळे विद्यार्थी कसे काय नापास होऊ शकतात, असा देखील प्रश्न विचारलाय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न उपस्थित केले त्या विद्यार्थ्यांचे मोबाईल प्रशासनानं तिथले जे परीक्षा कंडक्ट करत होते त्यांनी हिसकावून घेतले. त्यानंतर पोलिसांना बोलवलं आणि बरेच गैरप्रकार तिथे झाल्याचं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये देखील तीच अडचण विद्यार्थ्यांना जाणवत होती आणि त्यामुळे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी वाशिमच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील लावून धरलेली आहे. ऋषी, तुर्तास धन्यवाद देवानंद. पण या सगळ्या प्रकाराबद्दल आपण अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंगच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर वाशिम नांदेडमधली दृश्य आहेत. तिथे स्क्रीनचा सुद्धा इश्यू आहे. स्क्रीनचा इश्यू आहे. त्याच्यानंतर ते जे आमचे इश्यू जे सांगत आहे आम्ही वरिष्ठांना, तर ते वरिष्ठ आमच्याकडे लक्ष देत नाही. इव्हन न्यायालयाचे जे लोक आहेत ते सुद्धा आमच्यावर हॅरेसमेंट करत आहेत. पेपर द्यायचं असेल तर द्या, नाहीतर देऊ नका, या शब्दात आम्हाला बोललेले आहेत. विद्यार्थी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोष्टी निदर्शनास आणण्यासाठी प्रयत्न करत होते, तर त्यांचा मोबाईल सुद्धा इव्हन हिसकावून आलेला होता. तर हा सगळा जो आमच्यावर झालेला अन्याय